आशा, लवकर लवकर चल, नाही तर मार्केट बंद होऊन जाईल ना, आपलं भाजीचं वाया जाईल. आजी, पण एवढी भाजी कुठे घेऊन चाललो आपण? बाई, मार्केटमध्ये सावकार राहते, ते ती विकून येऊ. ठीक आहे आजी, चल. बापरे आजी, किती मोठा रस्ता आहे. हो बाई, शहरामध्ये असेच रस्ते राहते. चल आता लवकर, आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. इथं खाली टोपली ठेवून देऊ, मी सावकाराला विचारून येतो का भाजीची किंमत काय लावशील म्हणून. ठीक आहे आजी. बापरे बाप, किती मस्त शहर आहे. इथे तर गाड्या भरधाव धावते. आशा, मी हे भाजी विकून येतो, तोपर्यंत तू भाकर खाऊन घे. हो आजी. तू नाही खात? मी नंतर खातो, पहिले भाजी तर विकून घेतो. तुला भूक लागली असेल, तू खाऊन घे. आईनं भात न वरण दिलं वाटते. चल खाऊन घेतो, भूक पण लागली आहे. त्या माणसानं तिथं टेबल काय ठेवला? बहुतेक कायचं तरी दुकान लावून राहिला तो. बहुतेक शेव, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू ना पापडी आहे वाटते. खूपच सुंदर सुगंध येत आहे. जाऊ का, विचारू का किती रुपयाचा आहे तो? पण माझ्यापाशी तर पैसे पण नाही आहे. जाऊ दे, मी आणलेला वरण भातच खाऊन घेतो ना, थोडा वेळ झोपतो. बापरे, आजील भाजी विकून किती सारे पैसे भेटले. आता मी हे सर्व काही खाईन. ए दादा, हे किती रुपयाचं आहे रे? का पाहिजे तुले? मला सर्वच वस्तू पाहिजे. थांब तू, मी तुले सर्व एक एक प्लेट देतो. ठीक आहे. हे घे बाई. मी सर्वच याच्यातलं खाऊ शकतो ना? हो हो, हे सर्व पदार्थ तुझेच आहे. तूने पैसे दिले ना, तू पूर्ण पदार्थ खाऊ शकते. हे घे पहिले. खा ना बाई, सर्व तुझेच आहे. आशा, ए आशा, उठ. झोपली का? ए आशा, उठ ना. किती झोप लागली बाई तुले? उठ ना मग, आपल्याला जायचं आहे गावाले. आजी, आली तू? हो, मी तर किती वेळची आली. तू झोपेत होती चांगलीच. मी ते लाडू शेव खात होती. केव्हा? तू तर झोपली होती. स्वप्नात खात होती. तुला पैसे भेटले का भाजी विकून? हो, भेटले ना. मला त्या दादापासून लाडून शेव घेऊन दे ना. नाही बाई, थोडेसेच पैसे भेटले आहे. चल घरी चल, घरी जाऊन किराणा माल पण आणायचा आहे. तेवढे पैसे आपल्याला पुरण नाही. ठीक आहे, चल मग. ए आशा, ए नवा बाई. हो, आली.